नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर के होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते. आता इथून पुढे मी रोज व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर न चुकता माझे व्हिडिओ बघत जा. मी आज कमी साहित्यामध्ये पुलाव बनवणार आहे आणि खडे मसाल्यांचा जास्त वापर न करता मस्त असा पुलाव बनवणार आहे. चला तर मग बनवायला घेऊया. मी इथे बासमती राईस घेतला आहे. छोट्या ग्लासने मी 3 ग्लास घेतले आहेत. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तांदूळ. नंतर 1 तास भिजत ठेवा. एक तास भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवूया. मिक्सर जारमध्ये 5-6 लसूण पाकळ्या, 2-3 हिरवी मिरची, थोडंसं खोबर आणि कोथिंबीर हे वाटून घ्या. हे पहा, बारीक वाटलं गेलं आहे. इथे मी एक बटाटा, कांदा, टोमॅटो आणि मटार सोलून घेतले आहेत. आता हे कट करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने मी लांब कांदा कट केला आहे. आता फोडणीसाठी एका कुकरमध्ये मी बनवणार आहे पुलाव. तूप, त्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप टाका. तमालपत्र आणि दालचिनी फोडणी करा. नंतर कांदा टाकून चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्या. सात 8 काजू पण टाका त्यामध्ये आणि चांगले कांद्यासोबत परतून घ्या. हे पहा, आता कांदा लाल झालेला आहे. त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्या आणि चांगलं परतून घ्या. थोडंसं 1 चम्मच साजूक तूप टाका आणखी. मसाला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाटा, कांदा, मटार टाकून घ्या आणि 5 मिनिट ह्या सर्व भाज्या परतवून घ्या. नंतर यामध्ये मी बिर्याणी मसाला 1 चम्मच, लाल तिखट अर्धा चम्मच आणि थोडीशी हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. चांगलं परतवून घ्या. नंतर भिजवलेले बासमती राईस टाकले आहेत. साधारण मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. त्यामध्ये मोठ्या ग्लासने 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. हे पहा, एवढंच पाणी टाकायचं आहे. वरतून कोथिंबीर टाकून घ्या. आणि कुकरचे झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या होऊ द्या. जास्त शिट्ट्या झाल्या तर भात जास्त शिजला जातो पुलाव.
हे पहा 2 शिट्ट्या झाल्या आहेत. गॅस बंद करून टाका. हे पहा मस्त असा तयार आहे पुलाव. याला आपण मसाला भात पण म्हणू शकतो. एकदम सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कॉमेंट करून पण सांगा कसा झाला आहे ते. धन्यवाद.